गंगापूर गावचे तलाठी यादव विठ्ठल पच्छाव यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि तत्परतेच्या जोरावर प्रशासनात वेगळा ठसा उमटविलाय। महसूल विभागातील गुंतागुंतीची कामे असो व सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी प्रत्येक बाबीला त्यांनी संवेदनशीलतेने हाताळलाय। शेतकरी, नागरिक व ग्रामस्थांच्या सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदणी, विविध दाखले, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे यांसारखी कामे वेळेत व अचूक पद्धतीने पूर्ण करून त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केलाय। नागरिकांना कार्यालयीन फेऱ्यांचा त्रास होऊ नये यासाठी त्यांनी नियोजनबद्ध कामकाज राबवले असून समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यावर भर दिलाय। प्रशासन व जनता यांच्यातील दरी कमी करत लोकाभिमुख कारभाराचे उदाहरण त्यांनी घालून दिले। त्यांचे उत्कृष्ट सेवाभावी व कार्यक्षम कामगिरीमुळे गंगापूर गावात समाधानाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांचे मनापासून कौतुक होत आहे। नमस्कार, मी ग्राम महसूल अधिकारी गंगापूर। नाशिक लोकशाही न्यूज चॅनल जो आहे त्यांनी आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट नाशिक शहरी भागच नाही, नाशिक ग्रामीण भाग नवे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार पत्रकारितेचं एक उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे। नेहमीच सर्वांच्या समस्या असतील किंवा ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो पत्रकारिता, तर त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे लोकशाही नाशिक लोकशाही न्यूज चॅनल आहे। तर आम्ही सर्वप्रथम त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या उमेदीला धन्यवाद देतो आणि त्यांनी अशीच उत्तरोत्तर लोकाभिमुख आणि आमच्यासारख्यांना सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे आणि लोकांची जी समस्या आहे त्या जाणून घेऊन त्यांना एक वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे, अशी त्यांना मी शुभेच्छा देतो। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बच्चाव सरांकडे आलेलो आहे। गंगापूरमध्ये आम्ही सर्वे केला असता सर्व नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे का तात्या कोणाचं बी काही काम असो, कागदपत्राचं असो, वेळोवेळी ते मदत करत असतात आणि जास्त वेळ बी लावत नाही आणि लोकांच्या काही बी समस्या असेल, काही योजना असेल ते ताबडतोब त्यांना स्वतः फोन करून ते समस्या सोडत असतात। तरी तात्यांना आपण विचारू का 3 वर्षामध्ये मी कशा प्रकारचं काम करत आलेलं आहे। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी एक माजी सैनिक आहे, त्यानंतर मी तलाठी बनलेलो आहे। तर पहिल्यांदा देश केल्यानंतर आता 500 रुपये तर आमच्या गंगापूर भागामध्ये अनेक नागरिकांच्या समस्या होत्या, ज्याच्यामध्ये तुमच्या संजय गांधी योजनेचे काही प्रकरण असतील किंवा काही लोकांची जुनी नावं लागलेली नव्हती, तर अशा सर्व लोकांना, गरजूंना, गरिबांना बोलवून आम्ही ती नावं लावलेली आहेत। सर्वांना वेळेत सर्वप्रथम लोकाभिमुख आणि गतिशील प्रशासन हा जो आमचा माननीय महसूल मंत्री महोदयांचा आदेश आहे त्या अन्वये नेहमीच आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो। थोडीफार उणीव आमच्यातही राहू शकते, तर नेहमीच लोकांनी आम्हाला सूचना कराव्यात, त्या सूचनांचं आम्ही पालन करू आणि अजून यापेक्षा किती चांगलं काम करता येईल असा आमचा प्रयत्न राहील। नक्कीच तात्याने सांगितल्याप्रमाणे तात्यांचं काम तर एकदम चांगलं आहे आणि नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे का तात्याच आम्हाला कायम स्वरूप पाहिजे, कारण त्यांच्या गरीब मध्ये अनेक आपण बघू शकतो, अनेक वस्तू इथं गरीब आहे, त्यांच्या कागदपत्राची अनेक पूर्तता कमी असते, ती पूर्ण करण्यासाठी तात्या योग्य त्यांचे नक्कीच सहकार्य करत असतात आणि तात्यांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल तात्यांचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।